हे भले 450 वर्षानंतर माझ्या राज्याचा इतिहास सगळेजण सांगतात, पण मॅनेजमेंट काय असतं आणि एका जागेत बसून दिल्लीचं तख्त कसं हलवावं, उभ्या महाराष्ट्राला पवार घराण्यानं जसं सांगितलं तसंच माणसाच्या मनामनामध्ये, माणसाच्या मेंदूत चांगले विचार कसं बिंबवता येतील हे खेडेकर साहेबांनी सांगितलं आणि त्यांच्याच विचाराची कास धरून आज आपण सगळेजण त्यांच्या विचारावर चालण्याचा, त्यांच्या आचारावर चालण्याचा प्रयत्न करत आहोत. तर येणारी दिशा हे सर्वांनी विचारपीठच अशासाठी असतं की आपल्या जीवनाला काहीतरी एक नवीन दिशा मिळली पाहिजे आणि त्या दिशेतून माणसाची उन्नती, प्रगती आचाराची आणि विचाराचीही झाली पाहिजे, तशी संसाराचीही झाली पाहिजे. या सगळ्याचा बोधवारा म्हणजेच एक जीवन असतं आणि ते जीवन जगण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करत आहोत. तर येणारी दिशा काय आहे, ती कशी ठरवावी, कशी ठरवली जावी, त्यात काही अडचणी आहेत आणि त्या अडचणी कशा दूर व्हाव्यात. खरं तर संभाजी ब्रिगेड हे थोडं मराठा सेवा संघाकडे बघतं आणि त्याच्या आदेशानुसार ते स्वतःहून किती जरी वैचारिक असले पण आतापर्यंत कुठल्याही संभाजी ब्रिगेडच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना किंवा केडरने कधी हातात दगड घेतलेला माझ्या आयुष्यात तर मी कधी बघितला नाही. भले त्यांना पेरले असतील पण ते विचारच पेरले असतील. पण मराठा सेवा संघाचा जो जेव्हा जसा जसा आदेश येईल तसा तसा आदेश संभाजी ब्रिगेड पाळण्याचा प्रयत्न करतो. भले हे रक्त सळसळतात पण त्या सळसळत्या रक्ताला विचाराची नवीन झालं मराठा सेवा संघाने दिली. मी उमरगा तालुक्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री प्रदीपजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी आणला. ते करत करत तुम्ही प्रस्तावित करा सगळ्यांची नावं. फोटो घ्या. त्यानंतर विसर्जित करा. विसर्जित चला सचिनजी तुम्ही चला. प्रदीपजी चला. हां ते करेक्ट बसलेलं तुमच्या ते स्पॉट आहे. चला ते मोहनजीच्या हातातलं मोबाईल घेऊन मोहनजीला पाठवतो. मोहनजी अरे तुझा की अरे जाऊ 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 चला. कार्यक्रम आपला सर जय परत धन्यवाद सर. धन्यवाद तुम्हाला. यानंतर या कार्यक्रमाचं वास्तविक करण्यासाठी उमरगा ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री प्रदीपजी जाधव यांना विनंती करतो
त्यांनी प्रस्तावित करावं. तुम्ही या की सर इथं हो बरं. बरं ठीक आहे रेकॉर्डिंग हो हो ठीक आहे आज आपण त्या ठिकाणी मराठा सेवा समितीच्या बरं ठीक आहे कार्यक्रमात जमलेलो आहोत. ओके ओके ठीक आहे परवाच गेल्या गुरुवारी शांत भवनच्या आई वाढल्यामुळं आणि आपला वर्धापन दिवस जवळ आल्यामुळं नेमकं कार्यक्रम घ्यावा का न घ्यावा का न घ्यावा. शिवाय मोहन भवनने सुद्धा मुरुमला कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा अचानक हे झाल्यामुळं आपल्याला आजचा कार्यक्रम आपल्याला कुठंच नाही म्हणून अतिशय कमी वेळामध्ये रात्री स्पर्धेला फोन केला आणि त्यामुळं आपला हा जो कार्यक्रम आहे हा जो जेवढा म्हणजे कमीत कमी संख्येत आहे किंवा जे तिथं कोणालाच समाधान नाही या कार्यक्रमाचं हे बरोबर आहे मान्य आहे. आणि याच महिन्यामध्ये आपण खेडेकर साहेबांनी स्वतः भेटून आलेलं आहे. मागल्या महिन्यामध्ये शांतभवनचं सेवानिवृत्त झालेले आहे. दाटकेसाहेब सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांचा एक चांगला मोठा कार्यक्रम होऊन त्यांच्या त्या ठिकाणी साहेबांच्या हस्ते त्यांचा हेतूचे सत्कार व्हावा त्यामुळे त्याला आपण प्रयत्न केलेले आहे. तरी पण मी अजून आपल्याला सर्वांना विनंती करतो संभाजी ब्रिगेडला आजचा कार्यक्रम हा प्रातिनिधिक स्वरूपात आपण करू लागलो. अजून एक 7 दिवस 8 दिवसात पुन्हा नियोजन करू आणि या ठिकाणी परत एकदा चांगल्या संख्येनं आपले सदस्य साहेब सुद्धा त्यांचं सुद्धा मार्गदर्शन घेऊ आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक चांगला कार्यक्रम आपण परत घेऊ. त्याच्यामुळं संख्येत आता सर्वजण आपण सगळे जण किंवा सर्वांना मानसिक समाधान नाही किंवा कार्यक्रम कसा तरी आपण आजचा बी कार्यक्रम करू नंतरचा बी करू. धन्यवाद. सचिन मी शिवमुद्र वैशालीताईंना विनंती करतो की त्यांनी विचारपीठाकडे यायचं आणि रेखाताईला विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं. इकडे 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 हा फोटो यानंतर प्रास्ताविक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अनिलजी पप्पू सगरजी, अध्यक्ष मराठा सेवा संघ उमरगा शहर, त्यासोबतच आजचे प्रमुख पाहुणे मराठा सेवा संघाचे विभागीय सचिव आदरणीय भास्करजी वैराळे सर, त्यासोबतच आजच्या प्रमुख वक्त्या रेखाताई सूर्यवंशी व त्यासोबतच मुरुम शहर अध्यक्ष सेवा संघ सर सावंत सर, मराठा सेवा संघ तालुका उपाध्यक्ष संजय सावंत सर, मराठा सेवा संघ मुरुम शहराध्यक्ष श्रीधर इंगळे सर. गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी यांची नियुक्ती झाली होती मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष मुरुम शहराध्यक्ष. साहेबांच्या हस्ते मी गेल्या 6 महिने झालं मला तालुका अध्यक्षाचा पदभार घेऊन अनावधानाचे वळटी व्हायचे राहिलेले आहेत, बऱ्याच काही झालेले. त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो व या ठिकाणी आज 1 सप्टेंबर मराठा सेवा संघाचा आपला 31वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत असताना सरांना मी सांगू इच्छितो की सर, कार्यक्रम जरी छोटे काही असेल तरी बिकटच्या बिकट परिस्थितीमधून मार्ग कसा काढायचा या खेडेकर साहेबांच्या दिलेल्या शिकवणीच्या आधारे हा कार्यक्रम शेकडो लोकांपर्यंत किंबहुना हजारो लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल त्याची व्यवस्था आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे. म्हणून मनामध्ये कोणाच्या स्थिरतू किंवा परंतु येऊ नये की हा कार्यक्रम छोटे काही आहे आणि या पुढील काळामध्ये सुद्धा
आपण ज्या ज्या विषयावर आम्हाला आदेश द्यायचा त्याप्रमाणे पुढील कार्यक्रमही होणारच आहेत. त्याबद्दल काही शंका किंवा कुशंका नाही. सेवा संघाने आज जे आम्हाला घडवलं, आज मी उमरगा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना यापूर्वी संभाजी ब्रिगेडचा तालुका प्रवक्ता म्हणून, तालुका कार्याध्यक्ष म्हणून किंवा विविध पक्षामध्ये काम करत असताना, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, ग्रामविकासाच्या प्रतिनिधी काम करत असताना आज मला बिलकुल किंतु परंतु नाही की माझ्याबद्दल माहिती सांगत असताना मी 10वी नापास असलेला व्यक्ती पण सेवा संघाच्या किंवा खेडेकर साहेबांच्या आदेशाने किंवा सेवा संघाच्या विचारातून आज महाराष्ट्रामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी मला कोणीही अशिक्षित असं म्हणू शकत नाही किंवा म्हणणारही नाही. गेल्या कित्येक ठिकाणी वक्ता म्हणून काम केलेलं आहे, वक्ता म्हणून व्याख्याने दिलेलं असताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी शिक्षणाचा कुठंच अडचण आलेला नाही. त्याचं कारणच एकमेव की मराठा सेवा संघाने दिलेली शिकवण, त्या धर्तीवर आम्ही घडलो, वागलो. याच सामाजिक क्षेत्रातच नाही, व्यवहारामध्ये सुद्धा, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा गणिनी कावा, शिवनीती ह्या सगळ्याच गोष्टींचा पुरेपूर अभ्यास सेवा संघाच्या माध्यमातून झालेला असल्यामुळे आम्ही कुठल्याच क्षेत्रामध्ये संभाजी ब्रिगेड म्हणून किंवा मराठा सेवा संघाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही कुठंच कमी पडलेलो नाही, कमी पडणारही नाही. याचप्रमाणे आमच्यासारखेच कार्यकर्ते किंवा आमच्यापेक्षा जास्त पुढे चालू कार्यकर्ते घडवले पाहिजे. या उद्देशानं संभाजी ब्रिगेड उमरगा तालुक्याच्या वतीनं सतत अहोरात्र काम चालू आहे व या कार्याची पावती आपल्या समोर लवकरच आम्ही सादर करू. व यासाठी किंबहुना आज आपल्या सेवा संघाच्या माध्यमातून होणाऱ्या बैठकांचा म्हणजे आपल्या मार्गदर्शनाचा तुटवडा आम्हाला पडत आहे हे मी इथं सांगायला बिलकुल थांबणार नाही. कारण सेवा संघाचं मार्गदर्शन, सेवा संघाचा आदेश आम्हाला क्रमपात्र आहे. जे आपल्याला शिकावे ते सकाळला सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जला. या उक्तीप्रमाणे आम्हाला जितकं काही कळतंय, जितकं काही समजतंय तितकं तर आम्ही करतोय. पण किंवा त्याही पलीकडे जर काही संभाजी ब्रिगेडकडून अपेक्षा असेल तर जिजाऊ ब्रिगेडनी सेवा संघाने आम्हाला त्याप्रमाणे आदेश द्यावे, त्या प्रमाणातून आमच्याकडून काम करून घ्यावं, इतकीही अपेक्षा मी आपल्याकडून करतो. व आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो. व माझे या प्रास्ताविकाच्या माध्यमातून मला जे या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली याबद्दल मी आभार मानतो. व या पुढील कार्यक्रमात मी या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा प्रवक्त्या शिवमंदिर एखादे सूर्यवंशी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले सगळे विचार आम्हाला आमच्यासमोर मांडावेत आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमच्या मतदाराला अजून थोडं काही तुमच्या होईल असे विचार आहेत याची माझी खूप इच्छा आहे. ते विचार तुम्ही मांडावेत असे सेंटरमध्ये घ्या खुर्ची, आता इथं समोर घ्या. बरोबर बोललो. या ठिकाणी जिजाऊ वंदना होईल तरी सर्वांनी जागेवरच ताट बसून घ्यावं. दिशा मुक्तदायी भयातून मुक्ती मिळवली जनाला, तुला मानीच नाही नास माऊली गे तुला वंदना, तुझी
प्रिया शंकरास श्रीया जसा संविधानी बळी भगवान शिवाजी जनांचा जसे जनाए जिजामाऊली गे तुला वंदना आहे तुझ्या संस्कृती तुझ्या जागृती तुझ्या जागृती तुला वंदिता स्तुती अंग माता शिवाचाच पायी जिजामाता शिवाचाच पायी जिजामाऊली गे तुला वंदनाई तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाई आदर्श मातृत्व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आदर्श पितृत्व छत्रपती शहाजीराजे विश्ववंदनीय छत्रपती शिवराय कायकवे कैलासमूल्य सत्कर्म हीच ईश्वर भक्ती आहे असं मानणारे महात्मा बसवेश्वर संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध जगद्गुरु तुकोबाराय संत ज्ञानेश्वर संत जनाबाई संत मुक्ताबाई या तमाम महामानवांच्या आणि महानायकांच्या स्मृतीस मी प्रथमतः या ठिकाणी मानवंदना देते. आजच्या या मराठा सेवा संघाच्या 31व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण येथे जमलो आहोत आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित विचारपीठावरील प्रमुख मान्यवर आदरणीय पप्पू सगळ तसेच मराठा सेवा संघ शहराध्यक्ष यासोबतच आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शिवश्री भास्करजी वैराळे सर, आमच्या ताई म्हणजे वयानं लहान असली तरी एकंदर जिजाऊजीचं व्यक्तिमत्व आहे ती वैशालीताई जाधव, यासोबतच आमचे बंधू संजय सावंत सर आणि संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदीप भोस, यासोबतच प्रदीप भोसले आणि माझे सर्व बांधव मोहन भाऊ, विशाल भाऊ, माधव जाधव सर, इंगळे सर, या सर्वांनाच सस्नेह जय जिजाऊ. आज सरांनी आशा व्यक्त केली आहे किंवा एक माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केली आहे की त्यांना बऱ्याच दिवसापासून त्यांची इच्छा होती भाषण ऐकण्याची, पण वेळ अशी आहे की कन्फर्मपणे किंवा जे आपण जिजाऊ ब्रिगेडची धडाडती तोफ म्हणतो त्या तोफेचा वेग थोडासा आजचे श्रोतेवर्ग पाहून कमी होईल का काय अशी मला शंका मलाच वाटते. पण असू द्या, 4 श्रोतेही असले तरी तेवढ्याच उत्साहानं आपल्याला बोलता आलं पाहिजे आणि अगदी 1000 श्रोतावर्ग समोर जरी बसलेला असला तरी तेवढ्याच खंबीरपणे आपल्याला आपली भूमिका मांडता आली पाहिजे. यासोबतच मला आज या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटते, काल खेडेकर साहेबांचा मेल वाचला मी आणि तो मेल जे वर्धापन दिनासंदर्भात त्यांनी केलेला होता, म्हणजे मराठा मार्ग या मासिकाच्या बहुतेक तो संपादकीय लेख होता त्यांचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही संशय किंवा एक थोडीशी नाराजी व्यक्त केलेली दिसून आली. ज्या विठ्ठलाला आपण पंढरीच्या विठ्ठलाला आपल्या सर्वांचा बाप मानतो त्याच प्रकारचा आपला हा विठुराया शिवश्री खेडेकर साहेब, ज्यांनी या समाजातील तळागाळातील बहुजन समवर्गातील तरुणांना सर्वांना एकत्र घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालू केली, त्यांचा वैचारिक पिता म्हणून त्यांच्या बोटाला धरून प्रगतीचा मार्ग दाखवला, त्या व्यक्तीला, त्या पितृतुल्य व्यक्तीला आज आपल्याविषयी खंत व्यक्त करावी लागते. याच्यापेक्षा मोठं दुःख कुठलंच असू शकत नाही असं मला वाटतं आणि ती खंत त्यांची अगदी रास्त आहे. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आजचा आपला हा कार्यक्रम. मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन म्हणजे आपल्याला या चळवळीच्या माध्यमातला किंवा चळवळीमधला एक तो सर्वात मोठा क्षण आपल्यासाठी असला पाहिजे, सर्वात मोठा सण आपल्यासाठी असला पाहिजे. कारण 32 पक्ष ज्याच्या मार्गदर्शनाखाली चालतात त्या सर्वांचा हा मातृपक्ष आहे आणि या मातृपक्षाचा आज हा वर्धापन दिन किंवा एक प्रकारचा वाढदिवसच आपण म्हणूया. तर आजच्या दिवशी आपली सर्वांची उदासीनता
या सर्व नवोदित कार्यकर्त्यांचे असेल किंवा जुने असतील नवीन असतील या सर्वांची उदासीनता पाहून खरोखरच ही फार मोठी शोकांतिका आहे असं म्हणावं लागेल. कारण आपल्याला हा चळवळीचा विचारच अजून समजलेला नाही की कुठेतरी याच्यातून सिद्ध होते. आज या ठिकाणी खरोखर जुनं ते सोनं ही म्हण मला या ठिकाणी रास्त वाटते. माझा तसा तर विचार आहे नवं ते हवं, पण आज मी मान्य करते की जुनं ते सोनं आज इथे चळवळीचे सर्व जुने कार्यकर्तेच फक्त उपस्थित आहेत. म्हणजे बरोबर येणारे जाणारे सगळे थोडेसे हे लावले किंवा कुठेतरी एक थोडेसे विखुरले गेले. त्यांचा विचार कदाचित प्रगल्भ नव्हता असाही आपण एवढा मोठा आरोप त्यांच्यावर अजून करू शकत नाही. काही त्यांचे वैयक्तिक कारणं असतील, पण कालपासून जो काही ग्रुपवरती चर्चा असेल या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर कुठेतरी ती एक शंका माझ्या मनामध्ये आहे की या सगळ्या गोष्टीमुळे त्यांनी कुठेतरी कार्यक्रमाला येण्याचं नाकारलं असावं किंवा वेळ नाही असं कारण पुढं केलेलं असावं. मी एक महिला म्हणून त्यांच्यावर मी कुठल्याही प्रकारची टीका करत नाही, कारण महिलांनी महिलाची शत्रू होऊ नये तर मित्रच व्हावं ह्याच मताची मी पण आहे. पण मला एक महिला म्हणून त्यांचं हे वागणं ही कुठेतरी खटकलेलं आहे. हे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी जाहीरपणे तुमच्यासमोर मांडत आहे. कारण भविष्यात अशा चुका होऊ नये किंवा अशा प्रकारचं वातावरण आपल्यामध्ये होऊ नये. जेव्हा आपण खंबीरपणे सर्वजण एकीने उभा राहू तेव्हाच हे सगळं साध्य होणार आहे. साहेबांचं स्वप्न पूर्णत्वाला जाणार आहे, त्याच्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. तर आपल्या विषयाकडे वळताना 1990ला पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी अकोला येथे मराठा सेवा संघाची 1 सप्टेंबर 1990ला मराठा सेवा संघाची स्थापना केली. आणि या समाजामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी ह्या समाज परिवर्तनासाठी कार्य केलेलं होतं त्या महापुरुषांचे सर्व विचार एकत्र घेऊन ही मराठा सेवा संघाची चळवळ उभा केली. त्या चळवळीमध्ये अनेक सुसंस्कृत कार्यकर्ते त्यांनी अगोदर जोडले आणि त्यांच्या माध्यमातून ही चळवळ पूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर अवघ्या 30-31 वर्षाच्या कार्यकालामध्ये ही चळवळ पूर्ण भारतभर आणि पूर्ण विश्वभर पसरलेली आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी फार अभिमानास्पद आहे. आणि अशा या पितृतुल्य व्यक्तिमत्वासाठी मी काही माझ्या लेखणीतून काही ओळी साकारलेल्या आहेत. त्या ओळी तुमच्या समोर सादर करू इच्छिते. या ओळी मी साहेबांना आजच्या या सेवा संघ वर्धापन दिनाच्या दिवशी समर्पित करते. हरलेल्या मनाचा प्रेरणास्रोत म्हणजे साहेब, हरलेल्या मनाचा प्रेरणास्रोत म्हणजे साहेब, चुकलेल्या वाटेवरचा पथदर्शी म्हणजे साहेब, वादळी सागरात दिशादर्शक म्हणजे साहेब, सत्य असत्याचा पडताळा म्हणजे साहेब, थकलेल्या गात्रांचा ऊर्जास्रोत म्हणजे साहेब आणि अंधाऱ्या वाटेतला दीपस्तंभ म्हणजे साहेब, अंधाऱ्या वाटेतला दीपस्तंभ. खरोखरच या कवितेतला प्रत्येक शब्द साहेबांसाठी अगदी तंत उतरतो आणि त्यांच्यासारखं प्रगल्भ व्यक्तिमत्व, त्यांच्यासारखा माणूस पुन्हा होणे नाही असं मला या ठिकाणी आवर्जून म्हणावंसं वाटतं. कारण कुठलाही समाज परिवर्तन करण्यासाठी अगोदर त्याची जर आपल्या स्वतःला लागावी लागते तर समाज परिवर्तन होतं असं म्हणतात. पण साहेबांकडं दुसऱ्यांना ती झळ लागत होती. हे दुसऱ्यांचं दुःख त्यांना पाहावलं नाही ही प्रेरणा घेऊन किंवा आपला समाज बदलावा या प्रेरणेने जागृत होऊन त्यांनी ही वाटचाल चालू केली. त्यांना स्वतःला कुठेतरी या गोष्टींची पूर्ण गरज होती का? ते एका सधन चांगल्या प्रकारच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले होते. बस आपल्या मराठा समाजाची होत असलेली अधोगती किंवा ही समाजाची दुरावस्था पाहून आपला हा समाज आणि यासोबतच संपूर्ण बहुजन समाज एका प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी साहेबांनी ही चालू केलेली वाटचाल आणि या वाटचालीमध्ये 33 कक्षरूपी या वटवृक्षाला 33 कक्षरूपी जे फळं लाभले आणि त्याचा उत्तुंग असा वटवृक्ष आज आपण पाहतोय. संपूर्ण जगभरामध्ये साहेबांच्या या कर्तृत्वाचा आलेख आपल्याला उंचावलेला दिसत आहे. खरोखरच सर्वांसाठी स्वाभिमानाची आणि गौरवास्पद गोष्ट आहे. साहेबांनी जेव्हा हे कार्य चालू केलं तेव्हा त्यांच्यासोबत काही मुठभर कार्यकर्ते होते. पण या मुठभराची आज मनभर झालेली पाहतोय आणि या मनभर लोकांच्या माध्यमातून ही चळवळ आज घराघरापर्यंत पोहोचलेली आहे. आज या पुरोगामी महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर आज प्रत्येक घराघरातून साहेबांच्या पुरोगामी चळवळीने भारावलेले व्यक्तिमत्व तयार होताना दिसून येतात. किती मोठं उदात्त कार्य. कारण आपला जर समाज पाहिला छत्रपती शिवरायांच्या
दिशा मिळाली. समाज अंधश्रद्धेमध्ये, जाती व्यवस्थेमध्ये गुंतून गेलेल्या या समाजाला या सगळ्यात बाबीतून बाहेर काढून त्यांना प्रगतीचा नवा मार्ग दाखवणे ही साधी सोपी गोष्ट नव्हती. या रूढी परंपरांच्या किंवा ज्या काही जाचक कर्मकांड असतील, जी काही समाज व्यवस्था एक ठराविक वर्गाने तयार केलेली होती, या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अभेद्य पहाडासारखे साहेब उभा राहिले आणि त्या प्रवाहाची दिशा वळवण्याचं काम त्यांनी केले. आणि ते काम त्यांनी या मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आज प्रत्येक घराघरातून रुजवलेलं आहे, पोहोचवलेलं आहे. याचं संपूर्ण श्रेय या पुरोगामी महाराष्ट्राच्या परिवर्तनाचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर ते फक्त आणि फक्त साहेबांना जातं. आणि या चळवळीच्या माध्यमातून वैराळे सरांसारखे, अनिल सरांसारखे, सावंत सरांसारखे कार्यकर्ते घडले आणि यांच्या माध्यमातून, सर्वांच्या माध्यमातून आमच्यासारखे हजारो माता भगिनी कार्यकर्त्या समोर येऊ लागल्या, घडू लागल्या. याच्यापेक्षा अजून मोठं काम कुठलं असू शकतं? आज मी जेवढं वर्ष झाले या चळवळीमध्ये काम करते, माझ्या या वर्षापेक्षा अगदी चौपटीने म्हणा किंवा 5 पटीने म्हणा अधिक कार्यकाळ तुमचा या संघटनेमध्ये गेलेला आहे, तुम्ही कार्य केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या पुढं मीही उजळणी करणार म्हणजे कुठेतरी मला सुद्धा संयुक्तिक वाटत नाही. एवढा मोठा एक्सपिरियन्स किंवा मोठा अनुभव तुमच्या गाठीशी आहे. तरीही या 5 वर्षामधून मी काय शिकले ते मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की माझ्यासारखी सर्वसामान्य स्त्री सुद्धा एका विशिष्ट उंचीपर्यंत एक यशाचं शिखर गाठू शकते. हे केवळ आणि केवळ फक्त साहेबांच्या विचारसरणीमुळे आहे, मराठा सेवा संघाच्या विचारसरणीमुळे आहे. हे सर्व आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या विचारसरणीमुळे आहे. जेव्हा मी शिवनेरीवरती माझ्या पुस्तक प्रकाशनाचा तो क्षण मला अजूनही आठवला की अंगावरती काटा येतो. त्यावेळेला जेव्हा पुस्तक प्रकाशन होत होतं, पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला, आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिला असेल, हात जोडून तिथं नमस्कार केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एका सर्वसामान्य स्त्रीला केलेला नमस्कार म्हणजे या 30 वर्षामध्ये खेडेकर साहेबांनी या महाराष्ट्राला काय दिलं याची पोचपावतीच आपल्याला म्हणावी लागेल. हा विचार साहेबांनी आपल्याला दिला. त्यांनी सुरुवात करतानाच मातृशक्तीला सर्वोच्च स्थानी मांडलं. जिजाऊंना आपल्या संकल्पना स्मृतिचिन्ह त्यांनी मांडलं. ही मातृशक्ती, ही स्त्री शक्ती सर्वोच्च स्थानी मानून जय जिजाऊ असा नारा दिला. आणि इथंच ही संघटना, या संघटनेचं हेच फलित आहे, हीच यशस्वीता आहे. जेव्हा तुम्ही स्त्री सन्मान करता त्यावेळेला सुद्धा तुमचं अर्ध काम हे सिद्ध झालेलं असतं. हे साहेबांनी दाखवून दिलं. आणि हे विचार त्यांचे फक्त बोलण्यातून नाही तर ते त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला आपण लहानपणापासून पाहत आलो. तर त्यांच्याबद्दल आपण कितीही बोललं तरी ते कमीच होणार आहे. जेव्हा पुस्तक प्रकाशनासाठी माझा संकल्प मी साहेबांना बोलले आणि त्यांचा जवळपास मी 3 दिवस फोन ट्राय करत होते. 3ऱ्या दिवशी फोन लागला आणि मी असा पुस्तक लिहिलेलं आहे, छत्रपती शिवरायांवरचं चारोळी स्वरूपातलं माझं लिखाण आहे आणि हा माझा पहिला प्रयोग आहे. तेव्हा साहेबांनी तो विषय समजून घेतला आणि मला उत्तर दिलं की ताई खूप चांगलं काम करताय तुम्ही. तिथंच एक शाबासकीची थाप माझ्या पाठीवर मिळाली आणि मला तिथं माझं हे अर्ध काम तिथंच पूर्ण झालं आहे असं जाणवलं. अशी व्यक्तिमत्व घडणं गरजेचं आहे. आपल्या माध्यमातून आपल्या एका शब्दानं दुसऱ्याला जर एवढा आत्मविश्वास दुसऱ्या व्यक्तीमधला वाढत असेल तर अजून काय पाहिजे? अजून समाज बदलायला काय लागतं? दुसऱ्याचे फक्त पाय ओढण्याचं काम न करता दुसऱ्याला हात कसा देता येईल हे या माणसानं आयुष्यभर आपल्या समोर मांडलं. आणि ती गणित आपण आपल्या माध्यमातून, ती समीकरणं आपण जुळवून घ्यायला हवी. आपल्या माध्यमातून किती लोक वर येतील? जसं मोहन भाऊंनी मला इथपर्यंत त्यांनी प्रवक्ता पदापर्यंत आणलं. मी नको म्हणून प्रवक्ता पद घेत नाही म्हणून मी ठरवलेलं होतं मी सदस्यच राहणार आहे आणि मला शक्य होईल तेवढं मी चळवळीचं काम करते. पण मोहन भाऊंनी मला अर्धा ते पाऊण तासापर्यंत समजावून सांगितलं की ताई तुमच्यासारखी माणसं व्यक्तिमत्व इथं येणं गरजेचं आहे. तुम्ही हे सर्व करू शकता, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तसं प्रत्येक कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून आपण येत असतो. मग त्यांनी मला घडवलं किंवा त्यांनी मला पुढं हात दिला तर परत कुठल्या तरी प्रकारे काहीतरी झाल्यावर त्यांनी पाय ओढायला हवेत ना, ही मानसिकता आपली नको आहे. मी जिथपर्यंत पुढे जाईल
तिथपर्यंत आनंद त्यांना व्हायला हवा, हीच खरी मानसिकता आपल्याला खेडेकर साहेबांनी शिकवलेली आहे. दुसऱ्यांना सोबत घेऊन चालायचं आणि सोबतच घेऊन चालायचं नाही, तर त्याच्या पाठीशी सुद्धा आपण तिथे तितक्याच खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. तेव्हा ही चळवळ यशस्वी होते आणि ही मराठा सेवा संघ चळवळ यशस्वी होण्याचं आतापर्यंत जे काही त्याचं गुपित आहे ते हेच आहे असं मी या ठिकाणी म्हणू इच्छिते. कारण मदतीचा हात जेवढा आपण देऊ तोच शेवटपर्यंत टिकतो. पाय ओढलेली व्यक्तिमत्व हळूहळू रसातळाला गेलेली आपण उदाहरणं अनेक पाहिलेली आहेत. त्याच्यामध्ये कोणाचंच काही साध्य होत नाही. त्यामुळे सर्वांनी एका दिशेने वाटचाल करत, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत, एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंत हा मंत्र आपल्या मनामध्ये रुजवून या पुढच्या मार्गाला आपण लागलं पाहिजे. जे काही आपल्या संघटनेमधल्या कमतरता असतील, ज्या काही बाबी असतील, जे काही निष्कळंकपणा कोरोनामुळे असेल किंवा काही मानसिकतेमुळे असेल, ज्या गोष्टीमुळे आलेला असेल, त्याला आपण समन्वयानं, आपण समोपचारानं सुद्धा आपण ते सगळं सॉल्व्ह करू शकतो. एकमेकांच्या विचारांना आपण त्या गोष्टी करू शकतो. आणि आता संभाजी ब्रिगेड साठी हा कार्यकाळ म्हणजे त्यांच्यासाठी फार मोठी संधी किंवा खूप कठीण काम आहे त्यांच्यासाठी खरं बघायला गेलं तर. कारण आर्थिक पाठबळ हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आर्थिक पाठबळ नसताना विचारांच्या जोरावर हे नेतृत्व करणं, ते टिकवणं आणि पुढे जाणं, त्याच्यातून यश गाठणं, हे सगळं करण्यासाठी एका प्रचंड मोठ्या आत्मविश्वासाची गरज असते. आणि त्यांना तो आत्मविश्वास, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप असेल, त्यांना सोबत असेल. हे मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड विविध कक्षांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहणार आहोत. तीच साहेबांची शिकवण, तो मेसेज आवर्जून सगळ्यांनी वाचावा. तो आता फॉरवर्ड होईलच सगळीकडं. तर त्याच्यातली त्यांना जी खंत वाटलेली आहे ती खंत भविष्यात त्यांना कधी वाटू नये आणि त्यांना ही चळवळ उभरतं नेतृत्व सगळं बघून त्यांनाही तितकंच मोठं समाधान आपल्या माध्यमातून वाटलं पाहिजे अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांकडून आशा व्यक्त करते. कारण ही चळवळ आपल्या प्रत्येकाच्या घरची नाही. ही चळवळ आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि कुठेतरी आपण ज्या समाजामध्ये राहतो तो समाज, आपले बांधव एका चांगल्या दिशेने गेले पाहिजेत, एका चांगलं त्यांची सर्वांची प्रगती झाली पाहिजे असा वसुधैव कुटुंबकम ज्याला म्हणतो असा विचार आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्याच्या ह्याचा विचार करू, वाईटाचा विचार करू, तेव्हा तेव्हा 10 पट वाईट आपलं अधिक होत असतं. हे प्रत्येकानं आपण जीवनामध्ये अनुभवलेलं आहे. तेव्हा आपण 10 पट दुसऱ्याचा जर चांगला विचार केला तर नक्कीच 100 पट आपल्या वाट्याला ते चांगल्या गोष्टी येणार आहेत. हे मी स्वतःच्या माझ्या अनुभवातून या ठिकाणी सांगते. आणि खरोखरच या चळवळीचा एक धागा आहे मी, याचा मला खूप मोठा अभिमान, प्रचंड अभिमान वाटतो. लहानपणापासून थोड्याफार माध्यमात वडील सेवा संघामध्ये कार्यरत होते, पण त्या वयामध्ये ती चळवळ आम्हाला कळलेली नव्हती. पण जेव्हा जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आता मी या चळवळीशी एकरूप झाले, तेव्हा हा सगळा चळवळीचा विषय, उद्देश आणि या सगळ्या गोष्टी शिकले, स्वतः त्या आचरणात आणले आणि तेव्हा मी दुसऱ्यांना सांगण्याचं मी ते धाडस करू शकते. त्यामुळे जोपर्यंत आपण स्वतःमध्ये त्या गोष्टी रुजवत नाही तोपर्यंत आपल्याला दुसऱ्याला सांगण्याचा काहीही अधिकार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी आपण सर्वांनी गेल्या 20-25 वर्षापासून यवतमाळ तालुक्यामध्ये, परिसरामध्ये, जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चळवळीचा पाया आपण बनवलेला आहे आणि त्याबरोबर पुढं काम करण्याचं आम्हा सर्वांचं एक कर्तव्य मी या ठिकाणी मानते. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया, तुका झाला कळसं, भजन करा सावकाश. फक्त आम्हाला आता भजन करण्याचीच तुम्ही संधी दिलेली आहे. हे फार मोठं भाग्य आहे आमचं. तुम्ही सर्व पाया रचलेला आहे, अगदी त्या सर्व बांधकाम तुम्ही पूर्ण करून त्याच्यावर कळस चढून फक्त आम्हाला फिनिशिंगचं काम तेवढं ठेवतात. त्या कामामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची मी आपल्या सर्वांना ग्वाही देते माझ्या वतीनं, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं. तर एवढंच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना माझं मत व्यक्त करते. अजून जर माझ्या भगिनी बांधव अजून उपस्थित असते तर बोलण्याचा उत्साह अजून 10 पटीने वाढला असता. तरीही काही हरकत नाही, असू द्या. आपल्याला या सर्व गोष्टींची सवय झालेली आहे आणि इथून पुढच्या ह्याच्यामध्ये आपण एक मीटिंग लावून त्यावर सविस्तर चर्चा करून काही गोष्टी नक्कीच ठरवाव्यात. कारण ह्या 1-2 वर्षामध्ये जो विस्कळीतपणा आलेला आहे ते कुठेतरी करून निघणं गरजेचं आहे. तेव्हाच नवीन लोक आपल्याशी अटॅच होतील किंवा जोडले जातील
आणि नवा संदेश समाजापर्यंत पोहोचवला जाईल. त्यामुळे ह्याच्यावरची धूळ झटकणं गरजेचं आहे आणि ते धूळ झटकण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून नक्की एकदा करायलाच हवं असं मला वाटतं. मी जाता जाता या ठिकाणी एक 2 ओळी सांगून आपली रजा घेते. जातीभेदा सारुनिया समतेची देतो ग्वाही, रुजू पुन्हा नव्याने आम्हीच शिवशाही. आणि या ठिकाणी आपल्या विचारांच्या माध्यमातून शिवशाही रुजवण्याची ग्वाही मी आपल्या सर्वांच्या वतीनं देते. एवढे बोलून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देते. जय जिजाऊ, जय शिवराय. ठीक आहे, इथं आहे. तिथे आहेत सन्माननीय टाकशे साहेबांना विनंती करतो आणि मराठा सेवा संघ, मराठा सेवा शिवसेना आणि सगळे विनंती करतो की त्यांनी त्यांचं सांगा. इकडे या. तर घ्या. धन्यवाद ताई. तुम्ही ज्या ज्या गोष्टीला वाचा पडला त्या कृषीप्रधान देशातल्या एका शेतकऱ्याचं नेतृत्व म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. नवीन वाद जुना वाद तसा काही वाद नसतोच म्हणजे या संघटनेत किंवा फोटो फक्त होतं काय, एखाद्या बाजारातून नवीन बैल आणलं की त्याला एक जुनं खोड लावूनच मग रोळवावं लागतं. आणि तसं असल्याशिवाय त्याला योग्य दिशा मिळत नाही. नाहीतर मग तिच्या ताकद भरपूर असते आणि एखादा इकडे निघून तो कुणीकडे वळत फिरतो. तशी परिस्थिती तालुक्याची होऊ नये म्हणून जुन्यासोबत नवं आणि नव्यासोबत जुनं ह्या दोन्हीची सांगड ह्या कोरोना काळामुळं ते करता येईल नाही गेलं. पोटात नव पाय, पोटात भरपूर आहे, पोटातलं ओठावर येऊ लागले पण सांगायचं कुणाला. ही एक परिस्थिती सगळ्यात मोठी जाईल. मी एकदा एक कथा वाचली. ती कथा खूप मोठी नाही, खूप छोटी आहे. सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं एक 7-8 घरचं गावच मोठं नाही, 7-8 घर आणि उंच सगळीकडं डोंगर आणि डोंगराच्या मध्यभागी 20-30 माणसं थांबली अभ्यंतर असते. आणि ती माणसं दिवसभर काय करायची, आपापल्या घराचा जपोटा लावायची आणि ती निघून जायची कामाला शेतात. तिथं गेल्यानंतर दिवसभर काम करायचं, संध्याकाळी घरी यायचं, असा त्यांची दिनचर्या होती. आणि एके दिवशी अचानक भर दुपारी त्या वस्तीला आग लागली. आग लागल्यानंतर त्यांना ते सगळा धूर निघताना दिसला आणि मग तिथंच ओढा होता, बाजूला नदी जात होती. सगळ्यांनी पाणी घेऊन ते आपले घर बुजवण्याचा प्रयत्न केला. त्या थोड्याच अंतरावर एका कावळ्याचं आणि चिमणीचं घर होतं. ती चिमणी प्रामाणिकपणानं प्रयत्न करायची. आपल्या चुकीत जेवढं पाणी बसतंय तेवढं पाणी घेऊन त्या झोपडीवर टाकायची. आपल्या चुकीत जेवढं पाणी बसतंय तेवढं पाणी घेऊन त्या झोपडी टाकायची. कावळा बघत कावळ्याला आश्चर्य वाटलं. तिला तुझ्या एवढ्या चुकीत पाणी किती बसणार आहे आणि त्यानं ती आग भिजणार आहे का? तर त्या चिमणीनं खूप सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली, भले माझ्या चुकीतल्या पाण्यानं या वस्तीची आग विझणार नाही, पण येणाऱ्या भविष्य काळात जेव्हा जेव्हा या वस्तीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा आग लावणाऱ्यात नाही पण आग विझवणाऱ्यात मात्र माझा नक्की असतो. तो इतिहास मला आपल्याला निर्माण करायचा आहे आणि ते तुमच्या आदेशाशिवाय होणार नाही. नक्कीच आम्हाला एक मोठी कॅम्प लावायचे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून. ज्या मुलांची आता 9वी-10वीचं वय आहे अशा बऱ्याच मुली तयार आहेत. त्यांचं कुठंतरी असं सुंदर विवेचन 1 दिवसाचं व्हावं आणि तिथं तुम्ही यावं हे आमचं बोलणं झालं. कारण आम्ही एकाच ग्रुपवर राहतो. माझं गाव इथूनच पलीकडे जावं लागतं, त्या अध्यक्षापासूनच पलीकडे मला जावं लागतं. नाहीतर पुन्हा अध्यक्ष द्यायचे नाही तर दोघं थांबायची अशी परिस्थिती आहे. तर हा एक येणाऱ्या काही दिवसामध्ये फक्त भीती अशी वाटलेली आहे
की आता तिसरी लाट आता कधी पहाट होईल सांगता येत नाही तिसऱ्या लाटेची, पण तिसरी लाट आता ऑगस्टमध्ये होते, ऑगस्टचं पोस्टपोन झालं, पुन्हा सप्टेंबर, मग ऑक्टोबर, मग नोव्हेंबर. आता ते शासनाचं आणि ते शासनाने ठरवून घ्यावं, पण आपण हे लवकरात लवकर अचलपेठ देवस्थानावर एक सुंदर असं मुलींसाठीचं काम घ्यावं अशी माझी इच्छा आहे. ते येणाऱ्या काळात होईलच, तुम्ही सगळ्यांनी साथ दिला तर. कारण विचारांशीच लढण्यासाठी असतात, विचार हे इतिहास निर्माण करण्यासाठी असतात. शस्त्रानं क्रांती होते पण ती रक्तरंजित होते, पण जेव्हा जेव्हा शब्दाची क्रांती होईल तेव्हा तेव्हा पुन्हा एकदा इतिहास, ऐतिहासिक इतिहास निर्माण होईल. यानंतर शिवश्री मोहनजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. जिंदगी तो खुद के दम पे जी जाती है, दूसरों के कंधों पे तो जनाजा उठा जाता है, असं म्हणणाऱ्या क्रांतिकारी शहीद भगतसिंगांना आपण सर्वजण प्रथम एकदा टाळ्यांच्या कडकडात अभिवादन करतो. समतानाईक महात्मा बसवण्णा, संत कबीर, जगद्गुरु तुकोबराय, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर ज्या महापुरुषांनी समतावादी विचार पेरण्याचे काम केले, सर्वांना अभिवादन. आमचे मार्गदर्शक, मी ज्यांना अनेक वेळा ज्यांचं प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ज्यांचा शब्दात असा म्हणत असतो की बाबा वय 50च्या पुढे आहे पण 18 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असं काम करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्करजी बैराळे सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्याचबरोबर एकाच वाक्यात मी तिघा चौघांची नावं घेतोय, ज्यांनी ज्या व्यक्तींना, म्हणजे ते वाक्य असं आहे की बाबा ज्यांना कधीही फोन केला की अशी अशी अडचण आहे आणि त्या अडचणीला तुमची गरज आहे, तर ती अडचण दूर करणारे आमचे पप्पू सर आहेत, प्रदीपजी भोसले आणि प्रदीप जाधव सर. प्रत्येक वेळी कुठलीही अडचण आली सातत्याने यांच्या संपर्कात आम्ही कधीही नसलो, परंतु कधीही अचानक जरी फोन केला तरी यांनी तात्काळ आम्हाला अडचणी दूर करणारे हे तिघही आहेत. त्याचसोबत अनेक मंडळी आहेत जे आजही इथं नाहीत, पण या सर्वांचा एक सतत पाठिंबा असतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता असणाऱ्या रेखाताई, ज्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं उभारणी घेतलेली आहे आणि अत्यंत खूप एक सूर्याचा उदय कसा असतो तशा पद्धतीनं आमच्या जिल्ह्यातून या उभारल्या आहेत, त्याबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे. वैशाली जाधव बुलंद लोक ते आहेतच आणि माझ्या पाठीवरती सदैव कौतुकाची थाप टाकून आम्हाला सतत सहकार्य करणारे आमचे मराठा सेवा संघाचे उमरगा तालुका अध्यक्ष संजयजी सावंत सर व अत्यंत एक मोठे बंधू म्हणून, मार्गदर्शक म्हणून सतत सदैव सोबत असलेले आमचे श्रीधरजी इंगळे सर. त्याचबरोबर उपस्थित सर्वजण, सर माधव जाधव सर आणि सरांचं आत्ताच ओळख झाली, म्हणजे आपली भेट कधी झाली नाही. त्यानंतर इथं उपस्थित असलेले कमी संख्येने पण प्रचंड ताकदीची लोक उपस्थित असलेले सर्वांना मी प्रणाम करतो. मराठा सेवा संघाच्या बाबतीत वैराळे सर अध्यक्ष भूमिकेत मांडतीलच, फक्त एक मात्र जाणीवतेने सांगावं वाटतं की माझ्यासारखा सामान्य व्यक्ती ज्याला 12वी नंतर सुद्धा बोलता येत नव्हतं, अगदी सामान्य माझे मित्र वगैरे काही नाही, पण खेडेकर साहेबांचे बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास हे पुस्तक हातात पडलं, ते पुस्तक वाचलं, त्यानंतर वाचनाची आवड झाली. मराठा सेवा संघ स्थापन केला शहरात, अगोदर होता तिथं, पण आम्हाला ते नको हे नको, आम्ही ते आगाऊपणा करायचो. नंतर आम्ही स्वतः स्वयंप्रेरित आहोत आम्ही, म्हणजे मराठा सेवा संघ कुणाची प्रॉपर्टी नाही, हे खेडेकर साहेबांनी सांगितलेलं वाक्य आणि त्यांच्याच विचारधारेवर आजपर्यंत आम्ही आलो. नंतर ही सगळी मंडळी मिळत गेली. प्रदीप भोसले सर त्यावेळेस तालुका अध्यक्ष होते, त्यांच्या उपस्थितीत आम्ही शाखा उद्घाटन केली संभाजी ब्रिगेडची. गेल्या 12 वर्षापासून मुरुम शहरात संभाजी ब्रिगेडचं काम, मराठा सेवाचं काम दणदणीतपणे आजही आजच्या दिवसापर्यंत सुद्धा चालू आहे. मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन आजही साजरा होणार होता, आजचाही कार्यक्रम होता. MSCBच्या अधिकाऱ्यांचा सत्कार घेण्याचं ठरवलं होतं, सावंत सर आणि इंग्रज सरांनी ठरवलं होतं, पण त्या अधिकाऱ्यांची आज बैठक उस्मानाबादला ठरली म्हणून आजचा कार्यक्रम पोस्टपोन करून तो उद्या ठेवलेला आहे. सरांचं म्हणणं आलं की आपण कार्यक्रम वर्धापन दिनाच्या दिवशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपण सातत्यानं करत आलो आहोत, म्हणून आज हा वर्धापन दिनाचा दिन इथं कार्यक्रम आपण घेत आहोत. सांगायचं एवढंच आहे की अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला माणूस
जर मराठा सेवा संघाच्या विचारांच्या ब्रिगेडच्या ताकदीच्या जोरावर आज मी एका राजकीय पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या राजकीय पक्षात जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत आहे आणि आज एवढं प्रस्थ चांगलं बनलंय की स्वतः अजितदादा पवारांसोबत माझा चांगला संपर्क जोडला. म्हणजे हे काय आहे तर विचारांची ताकद आहे. म्हणून मराठा सेवा संघ हेच आमचं सर्वस्व आहे. त्याच मराठा सेवा संघाच्या आचारसंहितेमध्ये एक वाक्य मात्र लिहिलेलं आहे, कुठल्याही पक्षाच्या पदावर असलेल्या माणसांना मराठा सेवा संघाचं कोणतंही पद देता येत नाही, परंतु मराठा सेवा संघाचा तो आजीवन सदस्य कायमस्वरूपी असू शकतो. ही मात्र ती आचारसंहिता आहे आणि त्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे. हे विचार टिकणं गरजेचं आहे, जिवंत राहणं गरजेचं आहे. आपण सगळे औपचारिकता म्हणून पाळू नये. एक अत्यंत मनापासून बोलतोय, मी आतून बोलतोय, डोळ्यात पाणी आहे असंही समजलं तरी चालेल, पण खरंच माझी कळकळीची विनंती आहे, प्रसिद्धी वगैरे ह्या गोष्टी सोडून देणं गरजेचं आहे सर. खरंच प्रसिद्धी पैसा हे काही नसतं बरं का. मी तुम्हाला सांगतो, माझे एक चुलत नातेवाईक आहे, ते मुरुम शहरात आहे, 1 कोटीचा बंगला आहे, करोडपती आहे, एकुलता एक मुलगा आहे, भरपूर कमवलं, पण ते स्वतः एक्सपायर झाले, काही राहिलं नाही. कुटुंब कोरोनाच्या काळात अखेर झाले, एक व्यक्ती फक्त राहिलेले, काही राहिलं नाही माणसांजवळ. पैसा काही नाही हा अंतिम नाहीये, माणुसकी महत्वाचे, विचारधारा महत्वाचे. माणसाला 2 प्रकारची भूक असते, एक पोटाची भूक आणि दुसरी बुद्धीची भूक. पोटाच्या भुकेने जेवढे काही लोक दरवर्षी वारले जातात त्याच्यापेक्षा बुद्धीच्या भुकेने खूप वारले जातात. आपण कोणाचं तरी हस्त खावं वगैरे ह्या गोष्टी सोडून द्या. खेडेकर साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा जे काही पुरोगामी विचारधारा आपल्याला सांगितले आहेत, थोताळ गोष्टी, ज्या काही वास्तू वगैरे, तर या सगळ्या सोडणं गरजेचं आहे. सेवा संघाने काय केलंय, मराठा सेवा संघाच्या 4 गोष्टी मी सांगतो आणि फक्त सांगतो, मी जास्त वेळ घेत नाही, कारण ऐनवेळी सरांनी बोलायला दिलं, कारण वेळही आपल्याकडे नाहीये. तर सर्वप्रथम जी काही वादविवाद होते 18 पगड जातींमधले, ते सगळे मिटून बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो मराठ्यांच्या घरात लावले गेले. ही सगळ्यात मोठी क्रांती. हे आजपर्यंत कुणाला जमलं नाही. जगातली सर्वात मोठी म्हणतोय मी, महाराष्ट्रातली किंवा देशातली म्हणत नाही, जगातली सर्वात मोठी सामाजिक संघटना कोणती तर ते मराठा सेवा संघ आहे. शरद पवारांच्या मुळे आमच्या खेडेकर साहेबांना, म्हणजे काही त्यांच्या गोष्टी असतील, त्यांनी खेडेकर साहेबांना वर येऊ दिलं नाही कदाचित, मला असं वाटतं बरं का सर. मी जे आहे ते स्पष्ट बोलतो, मी त्या पक्षात असतो तरी मला भीडभाड नाही, कोणाची उद्या काढून टाकलं तरी चालेल. त्यांच्या म्हणजे एक सामाजिक व्यक्तिमत्व एवढं मोठं वर होते, ते जाऊ नये आमच्या व्यतिरिक्त असं त्यांना कदाचित वाटलं असेल, म्हणून त्यांची उंची वाढली नाही, असं झालं. त्याच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं म्हणलं, नक्की 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 सांगा, नक्की छापा, कारण ते पुस्तकं पण आहेत ना तशी. दुसरी महत्वाची गोष्ट, शिवाजी महाराजांची शिवजयंती 19 फेब्रुवारीला होणं हे बंधनकारक, विलासराव देशमुखांच्या कार्यकाळात होणं हे केलं, ही एक महत्वाची गोष्ट. हा जो फोटो दिसतोय हा जिजाऊंचा कायमस्वरूपी केला, ही तिसरी महत्वाची गोष्ट. देशातल्या सगळ्या दंगली संपवल्या, ही 4थी महत्वाची गोष्ट. आणि आता बघा, बॉम्बस्फोटाचं प्रकरण कुठंच नाही. भीमा कोरेगावच्या ह्याच्यात सगळ्यात महत्वाची भूमिका मराठा सेवा संघाचा कक्ष असणाऱ्या संभाजी ब्रिगेडने दाखवली आणि ते आजता काय संभाजी ब्रिगेडने मोठ्या ताकदीने ठेवलेली आहे. आमचे मार्गदर्शक प्रदीपजी जाधव सरांच्या माध्यमातून खूप चांगलं काम चालू आहे. याच्या पुढेही ते आणखीन मोठं व्हावं या अपेक्षा व्यक्त करतो. मराठा सेवा संघाच्या कोणत्याही चटया उचलण्यापर्यंतच्या कुठल्याही कामाला मोहन जाधवला कधी हाक मारा, मी सदैव तयार आहे, कारण माझं अस्तित्वच मराठा सेवा संघामुळे. मी अगदी नम्रपणे आणि मनापासून मी ते मानतो, व्यक्त करतो. त्यानंतर मला इथं 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. जय जो नक्कीच मोहनजी खेडेकर साहेबांचं कार्य हे खूप मोठं आहे. हे गेले 31 वर्षातलं नाव जन्मजात पाळण्यातच त्यांचं वैचारिक वारसा झालेलं असावं माझ्या मते. पुस्तक तुम्ही जे सांगितलं ते 2 प्रकारची माणसाला भूक असते, एक पोटाची आणि दुसरी बुद्धीची भूक. म्हणून असं कुणीतरी म्हणलंय, पुस्तक हे माणसाचं मस्तक घडवतं, ज्याचं मस्तक घडलंय तो कोणाचाही हस्तक होत नाही आणि जो कोणाचाही हस्तक होत नाही त्याच्या पुढे मी म्हणणारे सुद्धा नतमस्तक होतात. हा पुस्तकाचा इतिहास आहे. यानंतर या आवर्जून आपण ज्यांना बोलवलंय ते शिवसेनेची वैराळे साहेब, त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांनाच सखोल मार्गदर्शन करा. धन्यवाद.
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर, जी गाडगेबाबा, तुकडोजीबाबा आणि खेडेकर साहेबांपर्यंत जी विचारधारा येते त्या सर्व विचारधारेला सर्वप्रथम अभिवादन करतो. आज आपण या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त जमलो आहोत. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शंकर साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते माननीय रेखाताई सूर्यवंशी, आजच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित असलेले संजयजी सावंत सर, आजच्या आपल्या जिजाऊ ब्रिगेडच्या आपल्या भगिनी वैशालीताई जाधव, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदीपजी जाधव, संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष तथा वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले चांगल्या पदावर काम करत असलेले आमचे जीवलग मित्र मोहनजी जाधव, मुरुम शहर अध्यक्ष माननीय श्रीधरजी इंगळे सर, संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीपजी भोसले, संभाजी ब्रिगेडचे जुने कार्यकर्ते विशालजी माने, आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पंचायत समितीचे अभियंता आमचे मित्र कापसे साहेब, आजचे आपले खूप असे अभ्यासू सूत्रसंचालक संभाजी ब्रिगेडचे तालुका कार्याध्यक्ष माननीय माधवजी जाधव सर, सर्व बंधू आणि भगिनी, आज मराठा सेवा संघाचा 31वा वर्धापन दिवस संपूर्ण जगभरामध्ये साजरा होत आहे. आपण जर आज व्हॉट्सअप फेसबुक जर उघडलं तर तिकडे तिकडे ह्याच बातम्या आहेत आणि ह्या बातम्या केवळ आजच नाही तर गेल्या 4-8 दिवसापासून हे वर्धापन दिवस सुरू झालेला आहे. आणि आपण जर बघितलं तर गेल्या वर्षीचा वर्धापन दिवस आणि या वर्धापन दिवसामध्ये खूप फरक झालेला आहे. मीडियानं आपण एवढ्या जवळ झालेलं किंवा एवढ्या दूरपर्यंत आपला विचार पोचलेला आहे की आपण एकत्र जावं असा भासतो. या मीडियामुळं जर आपल्याला सर्वात जास्त फायदा जर पूर्ण झाला असेल तर ती आपल्या चळवळी झालेली आहे. 1990 साली अकोला येथे 150 कार्यकर्त्यांसोबत माननीय शिवसेना खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं मराठा सेवा संघाचं काम सुरू झालं. ज्या पंचसत्ता असतात, शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, राजसत्ता, प्रचार प्रसार माध्यम, धर्मसत्ता, ह्या सत्ता बहुजनाच्या ताब्यात असल्या पाहिजे हा विचार घेऊन सर्वप्रथम खेडेकर साहेबांनी या ठिकाणी भूमिका जाहीर केली. त्यानंतर मग संघटना स्थापन झाल्यानंतर 1990 नंतर 93, 95 आणि हळूहळू संघटनेचं काम सुरुवातीला जिल्हा स्तरावरच होतं, त्यानंतर मग ते तालुका स्तरावर आलं, त्यानंतर ते वाढत गाव पातळीवर जाऊन डायरेक्ट मंत्रालयापर्यंत सुद्धा सुरुवात झाली. 1995 साली 95-96 साली मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यावेळी खेडेकर साहेबांच्या मार्फत जिजाऊचे ते चित्र त्या ठिकाणी जिजाऊचं चित्रच आपल्याला उपलब्ध होतं, अधिकृत चित्र की ज्याला आपण जिजाऊ म्हणू असं चित्र उपलब्ध होतं. आणि मग त्यावेळी प्रयत्न करून आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्याला मान्यता दिली आणि ते चित्र आज जर आपण मंत्रालयात गेला तर सुरुवातीला जिजाऊचे चित्र आणि नंतर मग शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी ते चित्र आपल्याला आढळतं आणि तिथूनच महाराष्ट्राच्या मंत्रालयाची सुरुवात होती. त्यानंतर मग आपण काय केलं तर मग 1995-96ला साहेबांनी मराठा जोडो अभियान ठाणे जिल्ह्यापासून तर संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र असं जवळपास 3 महिन्याचा हा मराठा जागर मोहीम हाती घेतली आणि स्वतः साहेब या ठिकाणी येऊन गेले. 98मध्ये हे मराठा जागर परिषद झाली. त्यावेळी उमरग्यात सुद्धा त्या ठिकाणी आपले अभियंता यादवराव सुरवी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कार्यक्रम झाला होता.
1996 ते 98 या दरम्यान उमरगा शहरामध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या ठिकाणी स्थापन झाला होता. बाळूभाऊ आपले नागेसाहेब जे आहेत म्हणजे सध्याचे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष, ते त्यावेळी आपले तालुका अध्यक्ष झाले होते. आणि मला आठवतं की आपण शिवाजी महाराजांच्या चौकाकडे जातो त्या ठिकाणी पानपोळी अलीकडच्या साईडला त्या हॉटेलजवळ त्या ठिकाणी मराठा संभाजी ब्रिगेडच्या नावाने पानपोळी सुरू झाली होती. आणि अशा प्रकारे हळूहळू हे काम सुरू झालं होतं. खेडेकर साहेब आणि रेखाताई खेडेकर हे 1993ला ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी मग तिकडं उमरग्याला रवीसर आमदार झाले, तिकडे खेडेकर ताई भाजपच्या आमदार झाल्या. आणि मग त्यानंतर 94-95ला ताई आणि साहेब या ठिकाणी भारत विद्यालयामध्ये साहेबांनी या ठिकाणी आपल्या इथे येऊन कार्यक्रम घेतलेला आहे. आणि त्यावेळीसुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. मग साहेबांच्या येण्यात आल्यामुळं या ठिकाणी मराठा सेवा संघाचे सुरुवातीला जे शिक्षक मंडळ होती आणि काही आरोग्य नोकरीमधली किंवा काही मुलुंडमधली परत काय साबळेसाहेब वगैरे हे मंडळी असतील, त्यांनी या ठिकाणी मुंडोटी रोडला जवळपास 8 एकर जमीन विकत घेतली आणि त्या ठिकाणी जिजाऊ गृहनिर्माण संस्था निर्माण केली. आणि हे महाराष्ट्रातली खूप मोठं काम होतं. असा बरं खूप कमी ठिकाणी झाला होता आणि त्यापैकी हे उमरगा होतं. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं उमरगा नावावर उठायला आलं होतं. 1998 पासून साधारणतः 95-96 मी चळवळीच्या थोडं दूरच होतो. माहिती म्हणजे 1993 मी उमरग्याला या ठिकाणी रुजू झालो. आणि मग या ठिकाणी साहेब 94 गेले तेव्हा मी त्या कार्यक्रमाला हजर होतो. मी एक गावाकडचे माझे खेडेकरचे गावाकडचे आणि रेखाताई माझ्या गावाकडचे असं म्हणून मी त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्वागत केलं होतं, सत्कार केला होता. आणि मग थोडं जवळ येत मग 98 पासून थोडं जास्ती जवळ आलो. आमच्या पंचायत समितीमध्ये अकाउंट विभागामध्ये काम करणारे पवार साहेब यांनीसुद्धा जबाबदारी घेतली होती. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आमच्या पंचायत समितीतून काम चालत होतं. वडजरे सर असतील, आपले प्रदीप उर्बे सर असतील किंवा अनेक मान्यवर या ठिकाणी शांतभाऊच्या घराशेजारचे माने सर, माने ताई हे सुद्धा माझ्या आधी या ठिकाणी कार्यरत झाले होते आणि या ठिकाणी काम सुरू झालं होतं. परंतु खऱ्या अर्थानं जेव्हा शिवधर्माची घोषणा झाली 2002 साली 2002ला पहिली आपली तुळजापूरला पहिली परिषद झाली तुळजापूरला. आणि त्या ठिकाणी घोषणा झाली शिवधर्माची. आणि मग त्या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी या प्रचार प्रसाराला सुरुवात झाली. त्यावेळी जवळपास 3 दिवसाचे तुळजापूरला कार्यक्रम झाला आणि 3 दिवस रात्रंदिवस कार्यक्रम होते. त्या 3 दिवसाच्या कार्यक्रमाला मी हजर होतो. आणि त्या 3 दिवसाच्या त्या बौद्धिक थिएटर कॅम्पमध्ये मी त्या ठिकाणी घडल्या गेलो आणि माझ्या डोक्यामध्ये बिंबलं. आणि मग मी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं काम सुरू केलं. आता सुरुवातीला मी उमरगा आणि मराठा सेवा संघ हे सांगत आहोत, नंतर मग मराठा सेवा संघ आणि आपण हे सांगतो. तर 2002 नंतर मग या ठिकाणी आम्ही सुरुवात करतो. तर पुराण बरोबर प्रदीपदादा आणि कोकटे सरांना पंचायत समितीच्या सभागृहामध्ये मी जाधव आले अशी काही छोटीच मंडळी आणि सयाजी सर, साधनाताई, विकास जाधव अशा मंडळींना घेऊन सुरुवात केली. मुरबे सर असतील, वडदरे सर असतील, त्यांचासुद्धा पाठिंबा होता. परंतु पुढाकार मात्र आम्ही म्हणजे कोण अध्यक्ष कोण काय माहीत नसताना सुद्धा कार्यक्रमाला सुरुवात केला, कार्यक्रम जाहीर केला. कारण एवढं त्या ठिकाणी मी प्रदीप साळुंके सरांचं आणि खेडेकर साहेबांचं आणि त्या ठिकाणी शिवधर्म परिषदेची झाली तेवढं भारावून गेलो होतो की आता हे कार्यक्रम हा विचार सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे असं मला ठाम माझ्या अंगात ते शिरलं होतं. आणि मग तेव्हापासून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. 2002 असेल, 2003 असेल, 4 असेल, 5 असेल कार्यक्रमाची आपली रेलचेल सुरू झाली. या ठिकाणी आपण तालुका कार्यकारिणी तयार करत गेलो, संभाजी ब्रिगेडची शाखा तयार केलो, जिजाऊ ब्रिगेडची शाखा तयार करत गेलो. सुरुवातीला प्रतिसाद कमी होता, आम्ही मोजके डोके होतो, तरीसुद्धा एवढे आम्ही आक्रमक होतो की या ठिकाणी संपूर्ण तालुक्याला आपण या ठिकाणी एक चांगल्या वातावरणात या ठिकाणी तयार केलं होतं. आणि त्याच दरम्यान मराठा सेवा संघानं 1996 साली मराठा समाजाला आरक्षण मिळालं, कुणबी म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली जवळपास 1995-96ची पहिली मागणी. आजही मंत्रालय स्तरावर आपले कोणी जरी श्रेय घेत असेल किंवा कोणी काही घेत असेल त्याच्याशी आपल्याला काही घेणं दिलं नाही. परंतु 1995
शहाण्णवचा जर पत्रव्यवहार शासनाशी बघितला तर त्या ठिकाणी मराठा सेवा संघानं सर्वप्रथम त्या ठिकाणी मागणी केलेली. 1998-99ला ती मागणी होती, परंतु याला धार अजिबात नव्हती. कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा पद्धतीने 2001 साली सुशीलकुमार शिंदे सरकारनं त्या ठिकाणी आपल्याला आरक्षण दिलं. त्यानंतर तरीसुद्धा समाज पेटत नव्हता, तरीसुद्धा मराठा सेवा संघाचं आपल्या शिवधर्माच्या विचारांवरच मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी जोर धरतच होती. आणि मग त्याचा प्रचार प्रसार चालू होता, आपलं हे व्याख्यान चालू होतं, ब्राह्मणी विचाराच्या विरोधात आपली जोरदार धार होती. अशाही परिस्थितीमध्ये जवळपास 2005-06 साली परत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून या ठिकाणी खूप मोठ्या विचाराची जागृती आपण केली होती. आपण 2008 साली उमरगा शहरामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी खूप मोठा मोर्चा काढला होता. जवळपास 5000 लोक त्या मोर्चाला असतील. पंचायत समितीचा जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर सर्व लोक त्या ठिकाणी बोलवलं होतं. तो काळ होता, रवी सर त्यावेळी आमदार होते, बाबासाहेब उपाध्यक्ष होते, दादा शैलदादा बँकेचे पदाधिकारी होते आणि सुरेशदाजी राष्ट्रवादीमध्ये होते. आणि हे 4 माणसं 4 दिशेला होते आणि हे मराठा समाजाचे नेते होते. मग याला एका विचारपीठावर आणायचं यासाठी आम्ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही बैठकी घेतल्या आणि आम्ही सर्व त्यांना भेटलो. शाहभाऊ असतील, सयाजी सर असतील, का जाधव असेल, मी असेल किंवा अजून बरेच जण आहेत. म्हणजे एकट्याचा कोणाचं श्रेय नाही, तर सर्वांनी मिळून आम्ही टीम तयार केली आणि यांच्या भेटी घेतल्या. रवी सर आम्हाला सुरुवातीला तर म्हणजे असं हसल्यावर होते, अरे हे पोरं काय करतात, हे पोरं काय करतात. तरी पण त्या ठिकाणी आम्ही करून दाखवलं. आणि रवी सरचं त्या ठिकाणी ज्या दिवशी मोर्चा होता 28 फेब्रुवारीला होता, परंतु अचानक त्या दिवशी काहीतरी आहे 26 तारखेला होता. 26 तारखेला बॉम्बस्फोट झाला 26 तारखेचा. 26 तारखेला होता म्हणजे तर ते 30ला मोर्चा होता. तर अशी परिस्थिती, गंभीर परिस्थिती बनली होती. आणि मग तरी सुद्धा आपण मोर्चाला फक्त स्थगित केला काही दिवसासाठी. तालुक्यात एवढं वातावरण होतं आपल्या समाजाच्या ब्रिगेडचं, तर सर्वांनी एवढाच गावोगावी प्रचार केला होता, गावोगावी ऑटो पाठवले होते, गावोगावी पॅम्पलेट पोचले होते. पण जवळपास लोहारा आणि उमरगा एकच तालुका वाड्या वस्त्यामध्ये आपण त्यावेळी पॅम्पलेट आणि आपल्या त्यावेळेला असं व्हॉट्सअप किंवा हे काहीच नव्हतं. साधा 2 वेळ फक्त त्यावेळी मेसेज जातो, फक्त 2 वेळचे मेसेज सर्वांना पाठवायचं होतं. 2 वेळच्या वर मेसेज सुद्धा जात नव्हते. अशी परिस्थिती त्यावेळेस आपण पॅम्पलेटच्या माध्यमातून आपण एवढी मोठी समाज निर्मिती केली त्यावेळी. आणि या तालुक्यामध्ये आपण त्यावेळी सर्वात आधी मोर्चा काढला. आपला मोर्चा 2008ला झाला, 2006ला 5ला 2005चा मोर्चा पहिला 2005च्या मोर्चापूर्वी नानासाहेब जावळे छावाचे त्यांचा 2004 शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज गणपती मंदिराच्या पुढे कार्यक्रम झाला होता. शालिनी पाटील पाटील आले होते त्यावेळी. आणि हे जावळे पाटील सुद्धा होते. त्यावेळी खेडेकर साहेबांच्या विरोधात भूमिका घेतली होती. आणि त्या खेडेकरला जाय म्हणून जर मागासवर्गीय व्हायचा ते कर आम्हाला मराठ्याला आरक्षणाची गरज नाही याचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी उभं राहून मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे अशा त्या ठिकाणी घोषणा दिल्या होत्या. तरी सुद्धा त्यांनी हे आमचं म्हणणं मान्यच केलं नव्हतं, घेराव घातलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपलं प्रचार प्रसार माध्यम एवढं प्रखर केलं आपण त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर. आणि मग 2008 नंतर सर्वच पक्ष, सर्वच छोट्या छोट्या संघटना, मोठ्या संघटना, वैचारिक संघटना, परिवर्तनवादी संघटना यांनी सर्वांनीच विचार म्हणजे हा मांडला की मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण मिळालं पाहिजे. आज हा त्यानंतर आपण जर बघितलं तर 2016मध्ये आपण उमरगेमध्ये भूतूला भविष्याची असा मोर्चा काढला. आणि त्यानंतर जर ते नेतृत्व जवळपास मराठा सेवा संघटनेने सर्वांना समाजाला बाहेर केलं आणि त्या सर्व समाज आज त्या मराठा आरक्षणाचं नेतृत्व करत आहे. आज जर आपण जर बघितलं तर महाराष्ट्राची विधानसभा असेल, दिल्लीची लोकसभा असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, ह्या ठिकाणी सुद्धा आता तोफा धडाडू लागलेले आहे. काय होतंय आणि काय नाही
अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अतिशय कुटरीतीनं आपलं हे आरक्षण मोडून काढण्याचा त्या ठिकाणी RSS आणि हे भाजप सरकार पद्धतशीर प्रयत्न करीत आहे. तरीसुद्धा आपण त्याच्यात माघार घेतलेली नाही. मोदी सरकार वरून एक बोलत आहे आणि आतून एक करत आहे, हे आज आपण पावलोपावले अनुभवत आहोत. परंतु मोदी सरकार हे आरक्षण देणार नाही. मोदी सरकार जे राहिले जाता काय 2 वर्ष राहिले, त्यानंतर तर मोदी सरकार पुन्हा येणारच नाही. येणारा कोणतंही सरकार येईल त्याला या समाजाला आरक्षण द्यावंच लागेल. हे काळ्या दगडावरचे रेग किंवा कोणाचं सरकार येऊ, हे आरक्षण हे काळ्या दगडावरचे रेग. वेळ लागेल, काही होईल, परंतु हे आरक्षण आपल्याला द्यावंच लागेल. तर ही देण कोणाची आहे? ही मराठा सेवा संघाची देण. आणि हे आपण जर आपल्या तालुक्यात असं जसं काम केलं तसं प्रत्येक तालुक्यात आपल्या संघटनेनं मराठा सेवा संघ असं संभाजीनगर असेल, जिजाऊनगर असेल, आपले 32 कक्ष असतील, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर, संपूर्ण राज्यभर आणि परराज्यातसुद्धा आपलं हे आंदोलन गेलं. पार दिल्ली, हरियाणापर्यंत, पानिपतपर्यंत हे आपलं आंदोलन गेलेलं आहे. आणि मग ही देण जर कोणाची आहे तर ही देण मराठा सेवा संघाची आहे. मराठा सेवा संघाने जे ठळक जे कामं केले त्यातली ही पहिली एक देण आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वांना म्हणजे ते माझा प्रश्न आहे, माझा हक्काचा आहे ही जाणीव करून दिली. आणि मराठा सेवा संघ हळूच त्याच्यापासून दूर झालं किंवा ते समाजाकडे सोपवून दिलं आणि दुसऱ्या विचाराला मराठा सेवा संघाला. तर मराठा सेवा संघ काय करत आहे तर भविष्यात होणाऱ्या पुढच्या 50 वर्षानंतर काय घडामोडी होणार आहेत, समाजामध्ये काय बदल होणार आहेत, त्याची भूमिका मराठा सेवा संघ आज स्पष्ट करत आहे आणि ते राबवत आहे. त्याचा प्रचार करत आहे. ज्यावेळी आपण हा प्रचार करतो त्यावेळी या विचाराला विरोध होतो. या विचाराला आपलीच माणसं अगोदर विरोध करतात, आपलीच माणसं याला ठोकरून लावतात किंवा याला उभं राहू देत नाही. परंतु हळूहळू हाच विचार नकारात्मक सकारात्मकच्याकडे येतोय, समाज स्वीकारत केला जातोय आणि मग समाज त्याला डोक्यावर घेतोय आणि हा समाजाचा विचार बनतो. हे कायतरी मराठा आरक्षणाचा विचार आहे. त्यानंतर दुसरं मराठा सेवा संघानं जर आपल्याला काय दिलं म्हटलं तर त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद बाबा पुरंदरे आणि त्या मंडळींनी जवळपास 1960 सालापासून शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद चालू आहे. त्यावेळी वासी बेंद्रेंनी पितृतुल्य इतिहासकार ज्येष्ठ इतिहासकार शिवश्री वासी बेंद्रे सर यांना किंवा केळुस्कर गुरुजी असतील यांना आपण जे आपलं म्हटलेलं आहे त्यांनी खूप दिवसापूर्वीच संशोधन करून ठेवलेलं आहे. परंतु त्यावेळी हा विचार महाराष्ट्र शासनापर्यंत या ब्राह्मण मंडळींनी किंवा मंत्रालय स्तरावर जे आहे त्यांनी हा विचार पुढे गेलेला नाही किंवा हे तारीखीचा वाद कायम वादातच ठेवला. आणि मग मराठा सेवा संघानं जेव्हा हा प्रश्न हाती घेतला जवळपास 91 पासून 90च्या नंतरच पत्रव्यवहार सुरू झाला. आणि मग मनोहर जोशी सरकारने एक समिती नेमली, बाळासाहेब ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळी, आणि त्यावेळी समिती नेमली. समितीनं आपला अहवाल तयार करून दिला, परंतु निर्णय घेतला नाही. त्याच्यानंतर 2000 साली विलासराव देशमुख साहेबांचं सरकार आलं. मग त्यावेळी हा निर्णय घेतला गेला आणि मग शिवजयंतीची तारीख त्यांनी 19 फेब्रुवारी अधिकृत जाहीर केली. तर ही शिवजयंतीची तारीख 19 फेब्रुवारी जाहीर झाली आणि संपूर्ण देशभर, संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी उडवली. प्रत्येक वाडी वस्तीवर, गावागावात, शाळा महाविद्यालयात हा कार्यक्रम साजरा उडवला. आणि मग हा शिवाजी महाराज सर्व जगांना कळू लागले. आणि हीच भीती 1960 सालापासून मनुवाद्याला होते किंवा इथून ब्राह्मणवाद्याला होते किंवा पुरंदरेसारख्या साळसकर सारख्या मंडळींना होती. ते होऊ द्यायचं नव्हतं त्यांना आणि म्हणून त्यांनी हे दाबूनच ठेवलं होतं. तरीसुद्धा ती पाठ उजाडली, ती मराठा सेवा संघाच्या माध्यमातून. त्यानंतर मराठा सेवा संघानं काय दिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सतत सांगितले गेलेले गुरु दादोजी कोटदेव असेल, रामदास असेल, त्यांना गुरुत्वाच्या ठिकाणी त्या ठिकाणी बसवलं होतं. इतिहासाचा चौथीचा इतिहास जो असतो तो संपूर्ण आज आपले मुलं, मराठा बहुजनाचे मुलं चौथीचा इतिहास जे शिकले त्यांना जन्मभर चरित्र सांगण्याची गरज नाही. एवढी माहिती चौथीच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आहे. परंतु त्या इतिहासामध्ये अशा काही चुका करून ठेवल्या होत्या की इतिहास तर छत्रपती शिवाजी महाराजांचा, मग शिवाजी महाराजांचे गुरु कोण तर रामदास, मग शिवाजी महाराजांचे गुरु तो कोण तर दादोजी कोटदेव. मग त्यांचे चित्र एवढे मोठे
प्रत्येक त्यांचे त्या ठिकाणी तयार केले गेले की शिवाजी महाराजांचा फोटो लहान आणि त्यांचा फोटो मोठा. मग असं अधिकार बालमनावर काय परिणाम होतात की ते बिंबवल्या जात आहे की गुरु होते म्हणजे हे श्रेष्ठच होते. खऱ्या अर्थानं जर बघितलं आज आपल्या सर्वांपुढे इतिहास आलेला आहे की दादोजी कोंडदेव हा शिवाजी महाराज मुतालिक होता. निजामशाहीमधला मुतालिक होता. शहाजी राजांचा तो नोकर होता आणि शिवाजी महाराजांसोबत एक सर्वसामान्य कारकून म्हणून जे 12-15 शिक्षक शहाजीराजांनी बेंगळुरूजवळ जिजाऊ आणि शिवाजी महाराज पुढे आला त्यावेळी यांच्यासोबत पाठवले होते. त्यापैकी एक सर्वसामान्य पद कोंडदेव, परंतु त्याला एवढं मोठं केलं गेलं आणि जो आपल्या डोक्यावर बसवलं गेलं. भट मीडिया, ब्राह्मण मीडिया एकाच वेळी हजारो ठिकाणी काम करतो. आपण काय करतो, इथे व्याख्यान देतो किंवा अजून काही बातमी छापतो किंवा हे आपलं प्रचार प्रसार माध्यम आपलं इथं थांबतं आहे. ब्राह्मणी मीडिया तसं करत नाही. ब्राह्मणी मीडिया कीर्तनकार तयार करतो, ब्राह्मणी मीडिया नाटककार तयार करतो, ब्राह्मणी मीडिया कादंबरीकार, इतिहासकार किंवा ललित लेखन असेल, चित्रपट असेल, सिरियल असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून एवढं बिंबवतात, त्याला एवढं मोठं केलं जातं आहे की मग आपण सर्वच ठिकाणी हेच ऐकायला, इथं बी हेच ऐकायला, इथं बी हेच ऐकायला. आणि मग नाटक बघा, संभाजीराजावर आलेलं नाटक, आज ते नाटकं चालून दाखवा मला त्यांना. संभाजीराजावर शिवाजी महाराजांचे बदनामीचे नाटकं पूर्वी होऊन गेले. बाबा पुरंदरेचे जवळपूरचे जे लोकराजा शिवाजी महाराजांचं जे नाटक जेवढं मोठं केलं त्या ठिकाणी ते सुरुवातीला आपण सर्वांनी, मी स्वतः जवळपास 95 लातूरला पहिला प्रोग्राम होता. 500 रुपये तिकीट काढून घेतो. तिकीट कशासाठी, तर शिवाजी महाराजांबद्दल अपार प्रेम, अपार एक श्रद्धा. आणि एवढं तिकीट काय, तर मला ते तिकीट नाटक बघितलं, मला सर्व इतिहास त्या ठिकाणी माहीत पडत. त्या ठिकाणी गेल्यावर काय, तो सर्व हत्तीन घोडे इकून जायचे, इकून यायचे, इकून जायचे, इकून यायचे. आणि काय तर दादोजी पुढं आणि रामदास मागं आणि शिवाजी महाराज त्यांचे हे करतात. म्हणजे हे सर्व आपलं दाखवलं, आपल्याला बिंबवलं आणि एवढा मोठा प्रचार प्रसार केला. आणि एवढं त्यांनी आपल्याकडं प्रचार प्रसार केला नाही, फुकट केला नाही, त्यांनी आपलेच पैसे काढले, आपल्याला लुटलं आणि आपल्यावर ते बिंबवलं. अशा पद्धतीचं ही ब्राह्मणी मीडिया, तर ही धर्माची जी दहशत होती किंवा जी शक्ती होती त्यांच्याजवळ वाटलेली किंवा त्याची जी ताकद होती ती जर पुढं उद्ध्वस्त करून लावली तर ती सर्वप्रथम मराठा सेवा सगळ्यांना लावली. जे शाहू महाराजांचे विचार होते, जे सयाजीराव महाराजांचे विचार होते, जे बाबासाहेबांचे विचार होते, तुकडोजी महाराजांचे विचार होते, जे गाडगेबाबांचे विचार होते, तेच विचाराची श्रृंखला आपण पुढे चालवली. आपण वेगळं असं काही केलं नाही, ते विचाराची श्रृंखला पुढे घेऊन गेलो. अशा पद्धतीचं मराठा सेवा संघाने हे केलं. आणि दादोजी जो पुण्याच्या लाल महालामध्ये त्या ठिकाणी दादोजी आणि शिवाजी महाराज आणि तिथं असंच त्या ठिकाणी शिल्प होतं की शिवाजी महाराज आणि जिजाऊ, शिवाजी महाराज छोटा नांगर आणि जिजाऊ पाठीमागे उभे आहे आणि पाठीमागे कोण तर दादोजी. आणि एवढा मोठा फेटा हे आले खूप मोठा. आणि तो तर काय तर दादोजीनं शिवाजी महाराजांना हे केलं म्हणून. आणि असं बघितलं आणि एवढं शिल्प तयार केलं. जवळपास त्यांनी 2001 पुण्याच्या लाल महालामध्ये बिंबवलं होतं. पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये ठराव घेऊन सर्व पद्धतीने त्या ठिकाणी जिजाऊ तिथं सृष्टी निर्माण केली आणि लाल महालामध्ये. आणि त्या ठिकाणी त्यांचं साध्य करून गेलं. त्यानंतर त्याला सर्वात प्रथम जर हात घातला तर तो घातला मराठा सेवा संघाला. आणि आपण जवळपास त्या ठिकाणी बऱ्याच वेळा प्रयत्न केला आणि मग सर्व पटवून दिलं, परंतु हे सरकार किंवा ब्राह्मणी मीडिया ऐकायला तयार नव्हतं. तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अजितदादांनी त्या ठिकाणी एवढी मोठी त्यावेळी ताकद उभी केली आणि त्या ठिकाणी दादोजी कोंडदेव असा कुत्र्यासारखा त्या ठिकाणी असा कापून काढले त्याचे घाली ज्या ठिकाणी कचरा टाकतो नगरपालिकेची जमा झालेलं घाण त्या ठिकाणी नेऊन टाकलेलं. हे सत्य इतिहास आहे. तर मराठा सेवा सगळ्यांनी काय दिलं तर दादोजीला आणि रामदासला शिवचरित्रातून हद्दपार केलं. ही मराठा सेवा संघाची देण. त्यानंतर मराठा सेवा संघानं काय दिलं तर मग एवढं काम केलं. या ठिकाणची ब्राह्मणी मीडिया एवढा खवळला
की मग या ठिकाणी यांचं आपलं प्रतीक काय तर आपलं सर्व ताकद आपली जिजाऊवर आपण एवढं मोठं केलं की जागतिक पातळीवर आमचं मातृत्व जिजाऊ आहे. मग हे जिजाऊलाच बदनाम गेलं पाहिजे. आणि मग या ठिकाणी कट शिजला आणि बाबा पुरंदरे असं किंवा त्यांच्या माध्यमातून जे 14-12 भट मंडळी होती त्यांनी त्या ठिकाणी पुण्याच्या भांडारकर युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी जेल प्लेनला बोलवलं, त्याला 2-3 वर्ष या ठिकाणी ठेवलं. त्याला सर्व इतिहासाची म्हणजे आपल्या सत्य इतिहासाच्या विरोधातली साहित्य सर्व पुरवली आणि त्याच्याकडून त्या ठिकाणी इतिहास लिहून घेतला त्याचं. आणि त्याची व्याख्यानं वगैरे बाबा पुरंदरे फार कोल्हापूरला सुद्धा येऊन गेला. कोल्हापूरला सुद्धा त्याने जेल प्लेनला दिलेला ते शिवाजी इस्लामिक इंडिया हे पुस्तक खूप छान आहे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी प्रचार केला. सामना जे आपले उद्धव ठाकरे त्यांच्या याच्यातून याच्या पुरवण्या निघाल्या, लोकमतमधून याच्या पुरवण्या निघाल्या. सकाळ उक्त समूह हे सुद्धा आपल्या काही अंशी आपल्या बाजूला होतं, काही अंशी तिकडून होतं. त्या ठिकाणी पवारसाहेब प्रतापराव पवार जे असतील ते संपादक अध्यक्ष आहेत सकाळचे, परंतु तरीसुद्धा त्या ठिकाणी सर्व ताबा ब्राह्मणी मंडळींनी घेतलेला आहे. तरीसुद्धा त्यांनी खूप आपला विचार मांडण्याचा थोडाफार प्रयत्न केला. परंतु त्याच काळामध्ये जर आपल्या विचाराला आणि जेम पटणानंतर पुढे जर वाचा फोडण्यास सुरुवात झाली तर ती फोडली पुण्यनगरी आणि सम्राट हे होतं होतं पुढारी आणि सम्राट आणि चित्रलेखा असतील असे जे बहुजनवादी विचाराचे आहेत. नवा काळ असेल मुंबईमध्ये जे वैचारिक आहेत त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपला विचार लोकांपर्यंत पोहोचला. सुरुवातीला भांडारकरवर जो आनंद चौधरी आपल्या जिल्ह्याचे जे समाज ब्रिगेडचे नेते होते त्यावेळी प्रदेश अध्यक्ष होते त्यावेळी हल्ला झाला. तालिबानीने जो हल्ला केलेला म्हणजे सर्वात वाईट प्रवृत्ती काय तर तालिबानी प्रवृत्ती असं त्याला नाव तेव्हापासून दिलं गेलेलं आहे. आज बी आपण बघतो अफगाणिस्तानाला तालिबान्यांनी हैराण करून सोडलेलं आहे. अशाला तालिबानी म्हटलं जात होतं. आणि मग ज्यावेळी संभाजी ब्रिगेडनं हल्ला केला त्यावेळी संपूर्ण सर्व मीडियामध्ये सर्व पेपरमध्ये की मराठा सेवा संघाचा तालिबानी हल्ला, तालिबानी विचार अशा पद्धतीचं एवढा बदल केला गेला. सुरुवातीचा 1 आठवडाभर आपण त्यावेळी बरोबर गेलो आणि संभाजी ब्रिगेड बरोबर करणारी संघटना आहे अशा पद्धतीचा समाजामध्ये रोष आपल्याला निर्माण झाला. परंतु हळूहळू पुण्यनगरी, नवाका, पुढारी, चित्रलेखा यांच्या माध्यमातून एवढा प्रचार झाला की मग त्या ठिकाणी सरकारला सुद्धा खरं पडलं आणि आर पाटलासारखे नेतेसुद्धा त्यावेळी आपली बाजू घेतल्या गेली. म्हणजे काय खरं काय तर जेल जाग्यावर आणला किंवा जेल इतिहास चुकीचा आहे की कोणाचं ठरवून सिद्ध केला असतं तो मराठा सेवा संघटना. म्हणजे ह्या सांस्कृतिक इतिहास जो होता ब्राह्मणांचा किंवा आपण उद्ध्वस्त केला आणि आपला बहुजनांचा जो इतिहास तो समोर आला. बोलू का आवडता घेऊ का बोलू कारण मराठा सेवा संघात केलेलं हे समोर आलं आणि आपल्याला हे त्यानंतर मराठा सेवा संघानं काय केलं तर मग नंतर जर पुढं आला असा विषय तर मग धर्म 2005 साली धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मी हिंदू धर्मात जन्मलो या धर्मामध्ये मला धर्माची किंमत नाही. आणि म्हणून मग 1935 साली बाबासाहेबांनी जाहीर केलं. 1956 साली त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून त्या ठिकाणी धर्मत्याग केला, हिंदू धर्माचा त्याग केला. तशीच आपल्या 2002 सालीची शिवधर्म परिषद झाली त्यावेळी जाहीर केलं गेलं की 2005 साली आम्ही हिंदू धर्माचा त्याग करून शिवधर्माचा या ठिकाणी स्वीकार करू. आणि मग अशा पद्धतीनं जवळपास 4 ते 5 वर्ष संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी हा विचार पेरला गेला आणि गावागावामध्ये हा विचार पेरल्या गेल्यामुळं शिवधर्म सर्वांना पोहोचला. 2005 साली जवळपास 15 ते 20 लाखांच्या उपस्थितीमध्ये सिंधुदुर्ग राज्यामध्ये आपण शिवधर्माची दीक्षा घेतली. आणि हा कार्यक्रम 2005 ते 2008 हा सातत्यानं आपण संपूर्ण महाराष्ट्रावर सुरू ठेवला. त्या धर्मामध्ये
जे आपले युवराज छत्रपती संभाजीराजे त्यांनी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभराचा दौरा केला, मराठा जागर परिषदा घेतल्या ठिकठिकाणी आणि आज जे संभाजीराजे त्यांना त्या पदापर्यंत गेले की जे त्यांचा जर पाया पडायचा असेल तर तो मराठा सेवा संघाचा आहे. आज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपण अनेक लेखक, अनेक वक्ते, अनेक निर्माते, चित्रपट निर्माते, कादंबरीकार, कीर्तनकार, प्रवचनकार किंवा सर्व क्षेत्रामध्ये असं जगातला एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये मराठा सेवा संघाच्या विचाराची व्यक्ती नाही. आज महाराष्ट्र असेल, भारत असेल आणि जगातल्या विविध देशामध्ये आज आपला विचार पोचलेला आहे. एवढी मोठी ताकद मराठा सेवा संघाच्या या चळवळीत दिलेली आहे. बांधवांनो, आपण चळवळी आपण जर संख्येनं बघितलं तर बरोबर बोडवर आहोत आणि या बोडवर लोक जर एवढं मोठं काम करू शकतात तर आज आपण ही संघटना आता सर्वच आपण साथीदार आहोत. मोठी संघटना आपण या ठिकाणी तयार केली. कितीतरी इतर कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे पोर बसायला जागा मिळणार नाही अशा पद्धतीचं आपलं वातावरण होतं. परंतु ही वैचारिक चळवळ असल्यामुळं आणि या ठिकाणी जे बी करू लागतं ते खिशातल्या पैशातून करू लागते, स्वतःच्या बुद्धिश्रम या ठिकाणी खर्च करून सत्य विचार अगोदर आत्मसात करून लोकांना सांगावं लागतं. हे अवघड काम आहे आणि म्हणून या ठिकाणी चाळी होऊन आपण खूप संख्येला कमी राहिलेलो, परंतु आपण जेवढे जरी संख्येला कमी राहिलो आहोत तरी आपण तुम्ही कुठेही जा, हा विचार कुठेही मांडा, तुमच्या विचाराचं कुठेही जावा, हा विचार जर मांडला, हे तुम्ही भाषेने व्याख्या जर दिलं तर तुमचं त्या ठिकाणी स्वागतच होणार आहे, तुमचं त्या ठिकाणी आदरच होणार आहे. एवढं त्या ठिकाणी ज्ञान आपल्याला त्या मराठा सेवा संघाने दिलेलं आहे. खेडेकर साहेब जर नसते तर आज आपण कुठं असतो. आपण आपला जवळपास सर्वांचा 1970 नंतर 65 नंतर दुष्काळ महाराष्ट्रामध्ये 75 नंतर दुष्काळ हळूहळू कमी होत गेला, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत गेलं, हळूहळू शेतकरी स्वतःच्या पायावर उभा झाला आणि एकदा भाकरीचा प्रश्न सुटला किंवा माणसाला इतर प्रश्न निर्माण होतात आणि मग त्या माध्यमातून या बहुजन समाजाला त्या